हा हा गेली की त्या दिवशीच गेली. हा. आमचा हार्दिक आज फुल मूडमध्ये होता. त्याला ॲनिमलसोबत वेळ घालवायला खूप आवडतं. कधी डॉग असेल, कधी म्हशी असतील, कधी गायी असतील. लहान मुलांना निसर्गाने प्राण्यांशी जोडलेलं पाहिलेलं खूप छान वाटतं आणि ह्या छोट्या रिॲक्शनमुळे आमचा दिवस अजून सुंदर जातो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. लग्नाच्या गडबडीनंतर आज पुन्हा आमचं रुटीन लाईफ सुरू झालं. गेल्या काही दिवसात घरात खूप आनंद, धावपळ आणि माणसांची गर्दी होती आणि आता पुन्हा शांत झालं आहे, पण आठवणी मात्र अजून फ्रेश आहेत. चला, मी इथे इव्हनिंगचा चहा बनवायला घेतली आहे. सकाळ सकाळ व्लॉग काही स्टार्ट केला नाही, कारण थकवा अजूनही आहे. त्यामुळे इथे चहा बनवायला घेतला इव्हनिंगचा मस्तपैकी, आणि कळलं की चहापत्तीच संपली. चला असो, चहा कुणाकुणाला आवडतो हे नक्की मला सांगा. मी तर एवढी चहाप्रेमी नाही आहे, पण ॲटलिस्ट एक टाईम तरी मी दिवसातून पिते. चहा घेतल्यानंतर ना, हार्दिकसाठी मी हेल्दी असे व्हीटचे नाचोस बनवले होते, म्हणजे गव्हाचे नाचोस. समर वेकेशन्समध्ये मुलांना रोज काहीतरी वेगळं आणि टेस्टी खायला हवं असतं. त्याचबरोबर हेल्दी असणंही खूप महत्त्वाचं, म्हणून मी इथे टोमॅटोचे नाचोस करायला सुरुवात केली होती. हे नाचोस पूर्ण गव्हाच्या पिठाचे आहेत आणि त्यात थोडासा रवा यूज केला आहे. खूप क्रिस्पी आणि टेस्टी होतात आणि इव्हनिंग स्नॅक्ससाठी खूप परफेक्ट ऑप्शन आहे. सगळ्यात पहिले टोमॅटो मी चिरून घेतले. त्यामधल्या सगळ्या बिया मी काढून घेतल्या. बिया आपल्याला नको आहेत, कारण त्या ग्राइंड पण होत नाही, त्याचं पेस्ट पण होत नाही. त्यामुळे पहिलेच मी बिया काढून घेतल्या. नंतर टोमॅटोचे फाईन पेस्ट करायची आपल्याला. त्यानंतर छान गाळून घ्यायचे ते जे पेस्ट आपण करणार आहे ती एकदम फाईन आपल्याला स्लरी लागते, त्यामुळे ती गाळूनच घ्यायची. अजिबात त्यातल्या बिया, ज्यातली स्किन असते ती आपल्याला नको आहे. आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाका. मी तर थोडासा मॅगी मसाला, पेरी पेरी मसाला, लाल तिखट, हळद, मिरची पावडर, थोडंसं चिकन मसालासुद्धा मी ॲड केलेला, आणि तिखट थोडंसं मी कमी ठेवलं, कारण माझं 2 वर्षाचंच बाळ आहे. तुम्हाला जसं तिखट आवडेल तुमच्या बाळाच्या वयानुसार तसं तुम्ही ॲड करा. त्यानंतर जिरं पावडर, काळी मिरी पावडरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता, आणि मीठ. सगळे मसाले ॲड केल्यानंतर मी 2 टेबलस्पून इथे रवा ॲड केला अंदाजे. तसाच तो मिक्स करायचा पूर्ण रवा त्यामध्ये, आणि 5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचा, जेणेकरून तो रवा फुलतो. बघितला ना कसा रवा फुलला आहे. त्यामध्ये आता गव्हाचं पीठ मी चाळून ठेवलं आहे परातीमध्ये. त्यामध्ये जसं मावेल तसं गव्हाचं पीठ ॲड करून छान पिठाचा गोळा तयार करायचा आहे. इथं अंदाजे मला 3 टोमॅटोसाठी जवळपास 2.5 ते 3 वाट्या मला गव्हाचं पीठ लागलं असेल. थोडंसं कडकच मळायचं आहे, जसं आपण चपातीचं मळतो.
छान पीठ मळून बाजूला ठेवलं आणि इथं मी कपडे वाळत घालायला आली आहे. आणि आमचा छोटा हेल्पर तर प्रत्येक कामात मदत करतो. मी काही करत असेल ते लगेच माझ्या मागं यायचा. तर इथं मी कपडे वाळत घालते आहे. आज खरं मूड नाही त्याचा, कारण इथे तो झोपेतून उठला आहे म्हणून तो जागेवरून हालत नाही. तिथूनच म्हणतोय कपडे घे, हे घे घे. पण असं नसतं. इतर वेळेस त्याचा मूड असेल ना, तो एक एक कपडा आणून देतो आपल्याला जवळ आणि तो आपण वाळत घालायचा. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींना, म्हणजे ह्या आठवणी ज्या लहानपणीच्या आहेत ना, त्या खूप सुंदर आहेत आणि खूप भारी वाटतं मला. कधी भांडी घ्यायची असेल, कधी वस्तू उचलून घ्यायची असेल, तर कधी फक्त आईच्या मागे मागे फिरायचं. लहान मुलांच्या या छोट्या गोष्टीत तर खरंच आयुष्य सुंदर बनतं. चला, मी बॅक टू आलेले आहे किचनपर्यंत. त्यानंतर मी चपातीचं सुद्धा पीठ मळून ठेवलं होतं, ते मी बाजूला घेतलं आणि इथं आता पहिलं जे आपण नाचोसचं पीठ आहे ते मी चपातीसारखं लाटून घेणार आहे. बघू शकता पीठ पण थोडंसं आता सॉफ्ट झालं आहे. थोडंसं म्हणजे बाजूला ठेवल्यानंतर पीठ सॉफ्टच होतं, पण थोडंसं आधी कडकच ठेवायचं. इथं सुकं पीठसुद्धा घेतलेलं आहे साईडला मी. त्यामध्ये घोळून आपण जशी नॉर्मल चपाती लाटतो तशीच ही चपाती लाटून घ्यायची बस. त्यानंतर फोक घ्यायचा आणि त्यावरती असं प्रेस करून घ्यायचं आहे चपातीवर, जेणेकरून हे तेलामध्ये फुगणार नाही. आता मी इथे करंजी करायचा चमचा घेतला आणि डिरेक्टली जसं आपण शंकरपाळ्या करतो तसं कट करून घेतलं आहे. फक्त थोडीशी साईज मोठी ठेवली आहे. त्यानंतर तुम्ही इथं पिझ्झा कटरसुद्धा यूज करू शकता, नाईफने सुद्धा करू शकता. इथं मी स्क्वेअर शेप दिला आहे, म्हणजे डायमंड शेप दिला आहे, पण तुम्ही इथं ट्रायंग्युलर देऊ शकता. तर इथं माझ्याकडं वेळ कमी होता ट्रायंग्युलर शेप देण्यासाठी, म्हणून मी आपलं स्क्वेअरच ठेवला आणि पटापट ते कापून घेतले. पीठ थोडंच राहिलं होतं लाटायचं आणि कापायचं, त्यामुळे पहिलं तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथं छान मंद आचेवरती तुम्हाला हे सगळे नाचोस तेलामध्ये सोडायचेत. मंद आचेवर तुम्ही जर ते फ्राय केले ना, तर ते छान कडक होतं आणि यामध्ये रवा असल्यामुळे तो थोडासा क्रिस्पीनेस अजूनच येतो. चला, इथं तेल गरम आहे म्हणून मी विचार केला की अजून एक पदार्थ बनवते, ते म्हणजे शेव लसूणची. पण हे बघा काय चालले बघताय ना, ते बघता बघता हे मला दिसलं आणि हे किती दिवसापासून मला कॅप्चर करायचं होतं. म्हणजे घराच्या बाहेरून कोणती गाडी जाऊ, JCB, कार, काही कुठली मोठी ट्रॅक्टर ती जाऊ, ह्याला आवाज आला की असा चढून खिडकीमध्ये बघतो. रोजचं आहे आणि बघताय ना, हे इतकं पसारा करून खेळायचं काम चालू होतं गाड्यांनी, पण तरी पण उठून घाईघाईत आवाज आल्यामुळे तो तिथं गेलाय. सो इथे सगळे नाचोस छान असे रेडी होत आहेत. बघताय ना कलर किती छान येतो आहे. आणि मध्येच आता आम्हाला कडेवर बसायचं आहे, आम्हाला काम करून द्यायचं नाही आईला. सो माझं काम असं कधीतरी चालू असतं की त्याला घेऊन करायचं आणि त्याला पण ते बघायला आवडतं, पण मी फार काळ त्याला घेऊन करू शकत नाही, आता तो मोठा झाला आहे. मी म्हणले होते शेव करायचं, पण शेव करता करता अशी हालत खराब झाली, म्हणजे प्रेसच होत नव्हता. हा जो सोऱ्या म्हणतो आपण ह्याला, म्हणजे
कसंही केलं कितीही केलं तरी ते प्रेस होत नव्हतं. काय माहिती माझं काय चुकलं होतं का जुना, कारण माझ्याकडे हा सोऱ्या नाही आहे, हा मम्मीचा सोऱ्या आहे खूप जुन्या काळचा, आणि हे मला जमतच नव्हतं. शेवटी मी हा नाद सोडून दिला. जे पुरलेलं पीठ होतं ते मी फ्रीजला ठेवलं, म्हटलं त्याची भाजी वगैरे करता येईल, आणि मी असंच ठेवलं. इतके हात असे लाल झाले होते, थोडंसुद्धा व्यवस्थित शेव पडली गेली नव्हती. काही केलं ते प्रेस केलं जात नव्हतं, कितीही ट्राय केलं नाही झालं. शेवटी हात माझे लाल झाले आणि मी नाद सोडून दिला. आणि इथे तयार झाले होते बघा, किती क्रिस्पी आवाज येतो, एकदम छान वेफर्ससारखे नाचोस कडक झाले होते. खूप छान आहे. नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा रेसिपी आवडली की नाही. खूप दिवसापासून मला कमेंट पडली होती की हेअरला तू काय वापरतेस, कारण तुझी हेअर ग्रोथ खूप आहे. माझे हेअरच मुळात खूप दाट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं आहे. पण हेअरसाठी मी काही करत नाही. ऑइलिंगच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मी कोकोनट ऑइल घेतले, जेवढं पाहिजे तेवढं. केस जास्त मोठे आहेत म्हणून थोडे जास्त घेतले. त्यानंतर कॅस्टर ऑइलसुद्धा टाकले 1 चमचा. नंतर ग्लिसरीन, जे तुम्हाला मेडिकलमध्ये आरामशीर मिळतं, ते सुद्धा टाकते मी ग्लिसरीन. त्यानंतर ग्लिसरीन टाकल्यानंतर मी थोडंसं विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स टाकते 3 ते 4, आणि छान गरम करते, कारण गरम केल्यानंतर ते कॅस्टर ऑइल असतं ते थोडंसं पातळ होतं आणि छान मुळांशी पण लागतं. त्यामुळे मी गरम करते तेल, आणि मग तेच मी नंतर मालिश करून घेते चांगली 10 ते 15 मिनटं केसांची, एवढंच करते. चला, मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. होप्स तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.